नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. श्रावण महिना चालू आहे. घरोघरी वेगवेगळ्या पूजा केल्या जात आहेत. सत्यनारायण पूजा तर अनेक घरात केली जाते या श्रावण महिन्यात. आणि ह्या सगळ्या पूजांमध्ये एक छान इंटरेस्टिंग कार्यक्रम असतो, तो म्हणजे जेवणाचा. छान छान पदार्थ केले जातात. पुरणपोळी, खीर, मसाले भात, शिरा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, मठ्ठा, अनेक पदार्थ केले जातात. आणि बरेच जण हा जो पूजेचा कार्यक्रम असतो त्याचं जे इन्व्हिटेशन असतं ते चुकवत नाही, कारण पूजेचं इन्व्हिटेशन चुकू नये, जाऊन यावं. तर ह्यामध्ये एक मजेशीर गोष्ट एक अशी होते, ती म्हणजे जेवण वाढण्याची पद्धत. असं म्हटलं जातं की अन्न पूर्ण ब्रह्म आहे, ते कधीही वेस्ट करू नये, कधीही वाया जाऊ नये. खरं आहे, हे सगळ्यांना मान्य आहे. पण ह्या सगळ्या जेवण वाढण्याच्या पद्धतीमध्ये आपण काय करतो माहितीये? आपण प्रेमाने आग्रह करतो, अय्या मी तर तुम्हाला वाढलंच नाही, सगळ्यांनी वाढलं नाही, माझ्या हातून एक तरी जिलेबी घ्यायलाच पाहिजे, नाही माझ्या आता मी आले ना वाढायला, थोडा तरी भात तुम्ही घ्यायलाच पाहिजे, असं आपण आग्रह करतो. जो जेवत असतो त्याचा प्रॉब्लेम काय होतो? हो म्हणायचं का नाही म्हणायचं? नाही म्हटलं तर वाढणाऱ्याचा अपमान, आणि वाढलेलं जर संपवलं नाही तर अन्नाचा अपमान. आणि पूजेचं जे जेवण असतं त्याला तर प्रसाद मानतात. जर खाल्लं, संपवलं तर बिचाऱ्या त्या जबरदस्ती खाणाऱ्याला त्रास, अपचन होऊ शकतं, पोटात त्रास होऊ शकतो. आणि जर सोडलं तर जसं सांगितलं की अन्नाचा अपमान, वाढणाऱ्याचा अपमान. तर माझी एक अशी विनंती आहे की आग्रह करा. खरंच आग्रह करणं काही चुकीचं नाही आहे. प्रेमळ आग्रह नेहमी असावा वाढताना, की घ्यावं, थोडंसं घ्या. पण त्या आग्रहाचं रूपांतर बळजबरीत होऊ नये. नाही नाही घ्यायलाच पाहिजे असं करू नका. तुम्ही प्रेमाने आग्रह करा आणि समोरचा जे रिॲक्शन देतोय ते ठीक आहे, थोडंसं द्या. थोडंसं म्हणजे त्या समोरच्याला जितकं हवंय तितकंच द्या. आणि जर त्यांनी नाही सांगितलं तर त्यांच्या मताचा पण आदर करा. कारण काय माहितीये, शेवटी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणजे पूजेच्या दिवशी जे सगळ्यांना अन्न वाढलं जातं ते खरंच एक पुण्याचं काम आहे. पण ह्या पुण्याच्या कामात एक काळजी घ्या की ते अन्न वेस्ट जाणार नाही. कारण जसं मी सांगितलं की अन्न हे आपण पूर्ण ब्रह्म मानतो. तर मला वाटतं मला नेमकं काय म्हणायचंय, ह्या व्हिडिओमधनं काय मेसेज द्यायचा आहे तर सगळ्यांना समजलाच असेल. हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? मग ही इतकी इम्पॉर्टंट विचार करण्यासारखी गोष्ट फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका, इतरांपर्यंतही पोचवा, जेणेकरून बरंचसं अन्न वेस्ट जाण्यापासून, वाया जाण्यापासून वाचेल. कारण जे अन्न आपल्या ताटात, पानात वाढलं जातं त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे पण कष्ट असतात. कारण ज्या वेळेला आपण अन्न वाया घालवतो त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा पण अपमान होतो आणि अन्नपूर्णेचा पण अपमान होतो. तर ही काळजी खाणाऱ्यांनी आणि वाढणाऱ्यांनी नक्की घ्या. तर जसं मी सांगितलं, हा मेसेज प्लीज मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. आणि असे छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. तर माझ्या पीस ॲडमायरर्सच्या सर्व व्ह्यूअर्सना माझ्याकडनं थँक्स.